करता जर का सरकारने कळकळीने आवाहन केलं की इंधन वाचवा, तुमचे ताफे कमी करा, अमुक करा तमुक करा, तर त्याची खिल्ली उडवली गेली. मला तर खिल्ली उडवलं गेल्यासारखं वाटतं की नेता बसमधून चाललाय, त्याला शूट करण्याकरता त्याच्या बाजूनी 4 कार जात आहेत, त्याच्या बाजूला बसून कोणतरी शूट करतं आहे, त्याची ती बस मागे सगळी रिकामी आहे, म्हणजे ती एक बस फक्त त्या नेत्याकरता, त्याला शूट करण्याकरता 4 गाड्या बाजूनी. म्हणजे काय झालं, ह्याच्यात इंधन समस्या कुठे सुटली का आणखी निर्माण झाली. त्यामुळे ही खिल्ली उडवण्यापेक्षा याचा प्रचार थांबवा. तुम्ही काय करता हे दाखवायला जाऊ नका लोकांना. तुम्हाला करायचं आहे ते तुम्ही करा. आदल्या दिवशीचं पाणी शिळं झालं म्हणून ओतून देऊन नवीन पाणी भरतात. पाणी शिळं होत नाही. धरणामध्ये वर्षानुवर्ष पडलेलंच पाणी आपल्याला येत असतं आणि ते मात्र आपण ताजं पाणी म्हणून वापरत असतो. प्रत्येक गोष्टीला किंमत आहे. आज आपण त्या किमतीकडे जास्त लक्ष देत नाही. काही गोष्टी आपल्याला सहजतेने मिळतात, सहज उपलब्ध होतात, त्यामुळे त्याची आपल्याला किंमत जाणवत नाही. नाही तर आपण असं 20 रुपये लिटर घेऊन पाणी हायवेवरती पितो, पण घरामध्ये असलो की आपण अर्धवट प्यायलेलं पाणी सोडून देतो. ही एक छोटी गोष्ट सांगितली. पाण्याचं शुद्धीकरण करायला खूप मोठा खर्च येतो. आपण जेवढं ते जपून वापरू तेवढ्या प्रमाणात तो खर्च वाचणार आहे. जागतिक युद्ध परिस्थिती असं नको म्हणायला आपण, दक्षिण आशियाई युद्ध परिस्थिती आहे. युरोपचं सगळं व्यवस्थित चालू आहे, फक्त त्यांना इंधन महाग घ्यावं लागतं म्हणून त्यांना दुःख आहे. पण अमेरिकेला आनंद आहे, कारण त्यांच्याकडे जे उपलब्ध इंधन आहे ते महागात विकलं जात आहे. आता हे जे महाग झालेलं इंधन आहे, इंधनाच्या तुटवड्यापेक्षा जगामध्ये जे होर्मुझच्या धुनीतून येणारं तेलावर अवलंबून होते त्यांना तोच तुटवडा आहे, कारण की होर्मुझची धुनी काही प्रमाणात काम करते, काही प्रमाणात बंद आहे असल्यामुळे. पण अदरवाईज जे अमेरिकेकडून आयात करत होते त्यांना काही तुटवडा नाही आहे. आणि मग तो तुटवडा कमी करण्याच्या दृष्टीने, त्याचा परिणाम कमी करण्याच्या दृष्टीने अमेरिकेने रशियाच्या तेलावरचे निर्बंध हटवले, जेणेकरून होर्मुझमधून येणारं जे तेल कमी झालं होतं ते मिळावं म्हणून. आपल्याकडे भारतामध्ये बरंचसं तेल हे होर्मुझच्या धुनीतून येत होतं, कारण आपण अरबी देशांवरती तेलाकरता जास्त अवलंबून होतो. आता ते तेल येणं बंद झालं किंवा महाग झालं, त्याची जे ट्रान्सपोर्टेशन आहे ते महाग झालं, आणि येण्याचं जे प्रमाण होतं, फ्लो होता, तो कमी झाला. म्हणजे सप्लाय चेन जी होती ती थोडीशी डिस्टर्ब झाली. त्यामुळे आपल्या इथं इंधन तुटवडा निर्माण झाला. आता इंधन तुटवडा निर्माण झाला, प्लस ट्रान्सपोर्टेशनची किंवा लॉजिस्टिक किंमत वाढली, प्रोक्युरमेंट कॉस्ट वाढली, प्लस जागतिक बाजारपेठेमध्ये पण किमती वाढत गेल्या कच्च्या तेलाच्या. या सगळ्याचा परिणाम म्हणून भारतामध्ये पण कच्च्या तेलातून निर्माण होणारं पेट्रोल असेल, डिझेल असेल, त्या उत्पादनांच्या किमती सरकारने 4 मे नंतर इलेक्शनचा माहोल पूर्ण बंद झाल्यानंतर त्याला वाढवायला सुरुवात केली. गेल्या 10 दिवसामध्ये त्यात जवळपास 7 रुपयापर्यंत प्रति लिटरला वाढ झाली. गॅसच्या किमती पण वाढल्या. गॅसच्या पुरवठा कमी येत होता आणि त्यामुळे मग तो तुटवडा भरून काढण्याकरता म्हणून त्याच्या सप्लायवरती कंट्रोल आणली की 14 दिवसात एकदा तुम्ही सिलेंडर बुक करू शकतात. मग 21 दिवसावर गेलं, मग 25 दिवसावर गेलं. कमर्शियल सिलेंडरचा सप्लाय गव्हर्नमेंटने विड्रॉ केला, जेणेकरून घरगुती गॅस पुरवठ्यावर त्याचा परिणाम होऊ नये. पण जेव्हा इंडस्ट्रीयल गॅसचा पुरवठा तुम्ही मर्यादित केला किंवा हॉटेल्सचा गॅस पुरवठा मर्यादित केला, तेव्हा उद्योगधंद्यांवर त्याचा फार दूरगामी परिणाम झाला. नो डाऊट घरगुती गॅस पुरवठा हा प्रथम प्राधान्य असलं पाहिजे, परंतु जे उद्योग गॅसच्या बेसिसवरती अवलंबून होते, फॅब्रिकेशन उद्योग असतील किंवा इतर कुठले फॅब्रिकेट करणारे इंडस्ट्रीयल फॅब्रिकेशन उद्योग असतील किंवा मेल्टिंग करता लागणारे, फर्नेस करता लागणारे, हीट करता गॅस वापरणारे उद्योग असतील, त्यांच्याकडे प्रोडक्शनमध्ये फार मोठ्या प्रमाणात घट झाली, कारण की गॅसची उपलब्धता नसल्यामुळे. आता प्रत्येकच गोष्ट एक दुसऱ्यावर अवलंबून आहे. तुम्ही म्हणताय की त्याचा जागतिक याचा परिणाम भारतीय अर्थव्यवस्थेवर कसा आला, तर ऊर्जा, एनर्जी ही बेसिक गोष्ट आहे. म्हणजे जसं आपलं अन्न, वस्त्र, निवारा ही एक गोष्ट असते आपल्या आयुष्यामध्ये, या बेसिक 3 गरजा आहेत, तसं इंडस्ट्री म्हटलं तर ऊर्जा ही त्याची बेसिक नीड आहे. मग ऊर्जा काय, एक तर गॅस म्हणजे लिक्विड CNG असेल, LPG असेल, LNG असेल, ज्या कुठल्या गॅसमार्फत असेल किंवा इलेक्ट्रिसिटीमार्फत असेल, मग ती सोलरमधून निर्माण केलेली असू दे, विंडमधून इलेक्ट्रिसिटी. बऱ्याच इंडस्ट्रीज जिथे इलेक्ट्रिक सप्लायचं कन्सिस्टन्सी नसते किंवा एक हीट म्हणजे जर्क हीट क्रिएट करायची असते, तिथे फक्त इलेक्ट्रिसिटी पुरेशी नसते, तिथे गॅसची गरज असते. आणि मग तिथे जर गॅसचा पुरवठा नसेल, ती इंडस्ट्री जर स्लो डाऊन होणार असेल, तर अर्थातच त्या इंडस्ट्रीमध्ये जे काम करणारे लोक आहेत
त्या लोकांना कंपल्सरी रजेवर जायला, ले ऑफ आपण म्हणतो टेक्निकल भाषेत, ले ऑफ द्यावा लागतो. आणि मग तो ले ऑफ दिला की त्यांची बेकारी वाढते, त्यांचं उत्पन्न कमी होतं. त्यांचं उत्पन्न कमी झालं की त्यांची क्रयशक्ती कमी होते, खर्च करायची ताकद कमी होते. ती कमी झाली की बाजारातला मागणी कमी होते, मागणी कमी झाली की मंदी यायची शक्यता असते. हे सगळं एकमेकावर अवलंबून असलेल्या गोष्टी आहेत. त्यामुळे ऊर्जेचं फ्लॉलेस किंवा एकदम स्मूथली अवेबिलिटी असणं हे प्रत्येकच देशाकरता, प्रत्येकच समाजाकरता फार गरजेची गोष्ट आहे. आणि त्यामुळे या युद्धजन्य परिस्थितीत जोस्तर आराम पडत नाही आणि कन्सिस्टन्सी काहीतरी त्यांच्या करारांना येत नाही, नाही तर काही तासात होणारा करार असतो आणि पुढल्याच मिनिटाला असं म्हटलं जातं की घाई करू नका करार करायची. तर अशी परिस्थिती नको, काहीतरी स्थिर परिस्थिती निर्माण होत नाही. तोच तर हा पुरवठा परत सुरळीत होणार नाही. पुरवठा सुरळीत होतो तो काही आज युद्ध थांबलं तर उद्या पुरवठा सुरळीत होत नाही, ते सुरळीत व्हायला 30-40 दिवस जातात. त्यामुळे आपणही लोकांनी विचार करणं गरजेचं आहे की सध्या जी काय परिस्थिती निर्माण झाली आहे ती युद्ध चालू झाल्या का नाही झाली, तर तेव्हा आपल्याकडे साठे होते, ते वापरत होतं. आपल्याला आशा होती युद्ध लवकर थांबेल, ते युद्ध लवकर थांबलं नाही. त्यामुळे त्यातला जो डिस्टर्बन्स आला, जो आता कंटिन्यू झाला आहे त्याच्यामुळे. पण आता जर युद्ध थांबलं तर लोकांनी एक लक्षात ठेवणं गरजेचं आहे की त्याच्यानंतर कुठेतरी 30-40 दिवसापर्यंत आपण वाट बघणं गरजेचं आहे की तो पुरवठा सुरळीत होईल आणि आपण पूर्वपदावर येऊ. त्यामुळे आता इथून पुढे जर बघायचं झालं तर इथून पुढे साधारणपणे 3 महिने जरी युद्ध बंद झालं तरी अर्थव्यवस्था रुळावर यायला वेळ लागेल, कारण इंडस्ट्री परत चालू व्हायला वेळ लागेल. फर्नेस एकदा बंद केलं तर लगेच दुसऱ्या दिवशी पॉवर आली किंवा गॅस उपलब्ध आहे म्हणून चालू करता येत नाही, त्याला एक हिटिंग टाईम द्यावा लागतो. तशी इंडस्ट्री चालू व्हायला, ती परत सुरळीत आणायला पुरवठा जेव्हा व्यवस्थित होईल त्याच्यानंतर काही दिवस द्यावे लागतील. त्यामुळे थोडेफार प्रमाणावरती मंदी येऊ शकते. पण हे जर युद्ध लांबलं तर मात्र ह्याचे दीर्घकालीन परिणाम होऊ शकतात. आणि गल्फमधून आपल्याकडे फक्त पेट्रोलियम पदार्थ येतात असं नाही, पेट्रोकेमिकल्सही येतात, फर्टिलायझर येतात. फर्टिलायझर हे पेट्रोकेमिकलवरती अवलंबून असलेली गोष्ट आहे. त्यामुळे यंदाचं जे पहिलं पीक असेल भारतामध्ये येणारं, तेव्हा खताचा तुटवडा जाणवू शकतो. जर का युद्ध लांबलं तर आपल्याला मिळणारे जे पॅकेज फूड आहे किंवा पॅकेज वस्तू आहेत, म्हणजे अगदी दूध असेल सकाळी आपल्या घरी येणारं, त्याचं पॉलिथिन असेल किंवा पेट बॉटल्स असतील, तर या सगळ्याच्या रॉ मटेरियलचा तुटवडा निर्माण होईल. एक तर त्याच्या किमती वाढतील, त्यामुळे या गोष्टींच्या किमती वाढतील, कारण पॅकिंग मटेरियलची किंमत वाढली म्हणून महागाई वाढेल. किंवा जर खूपच तुटवडा निर्माण झाला आणि त्या उपलब्धच होऊ शकल्या नाहीत तर त्याचा पुरवठाच कुठेतरी, म्हणजे त्या वस्तूंचा पुरवठा पॅकिंग मटेरियल नसल्यामुळे बंद होऊ शकतो आणि त्याचा परिणाम होऊ शकतो. त्यामुळे हे वेगवेगळे एकामेकात गुंतलेले परिणाम आहेत. आणि जर काही युद्ध वेळेत थांबलं, म्हणजे जे काय आता परिस्थिती निर्माण झाली की पुढल्या 2-4 दिवसात थांबेल, नंतर 30 दिवसात होर्मुझ जुनी परत नॉर्मलसीला येईल आणि मग त्याच्यानंतर 30 ते 40 दिवसांमध्ये आपल्याकडचा सप्लाय नॉर्मलसी येईल. तर आज घडीला आपण असं विचार केला की युद्ध थांबतंय, पुढल्या 8 दिवसात थांबतंय, तरी आपल्याकडे सगळं सुरळीत व्हायला साधारणपणे जुलै अखेर किंवा ऑगस्टचा पहिला पंधरवडा इतका मुदत लागेल. त्यामुळे कोणीही असा विचार करू नये की उद्या युद्ध थांबलं तर परवापासून आपण परत गॅस सिलेंडर 14 दिवसांनी ऑर्डर करू शकू. एक याच्यात टेक्निकल फार महत्त्वाचा मुद्दा आहे, तांत्रिक मुद्दा आहे की जागतिक क्रमवारी लावली जाते ती डॉलर टर्ममध्ये लावली जाते. आणि जर का आपल्या इथला डॉलर 90 रुपये प्रति डॉलर रुपया रिलेशन 100 रुपयावरती गेलं तर नंबर ऑफ डॉलर्स कमी होणार आहेत, आपली इकॉनॉमी तेवढीच राहिली तरी. आणि त्यामुळे आपली क्रमवारीतली जी क्रम आहे तो घसरू शकतो. आणि त्याचबरोबर इतर काही देशांची जर करन्सी स्ट्रॉंग झाली तर त्यांचं डॉलर टर्ममध्ये इकॉनॉमी वाढेल आणि त्यामुळे ते वरती येतील. त्यामुळे 4थ्या स्थानावरून 6व्या स्थानावर गेले. याच्यातलं एक सर्वात महत्त्वाचं कारण आहे की आपल्याकडे महाग झालेला डॉलर आणि कमकुवत झालेला रुपया हा आहे, ना की आपल्या इथे इंडस्ट्रियल ॲक्टिव्हिटी खूपच डिस्टर्ब झाली आहे, आपल्याकडचं कन्झम्पशन डिस्टर्ब झालं आहे, आपला GDP कुठेतरी डिस्टर्ब झाला आहे, असं नाही आहे. डॉलरमध्ये कन्व्हर्ट केल्यानंतर आपण जे क्रमवारीमध्ये उभे राहतो आहे ते आता थोडंसं खाली गेलं आहे, कारण की आपल्याकडचं रुपया डॉलरचं विनिमय मूल्य आहे, तो रुपया स्वस्त झाला आहे आणि डॉलर महाग झालेला असल्यामुळे हे प्रमुख कारण आहे. आता सगळीचकडे मंदी निर्माण होण्याची शक्यता आहे. भारत हा काही एक्सेप्शन नाही आहे, कारण की युद्ध परिस्थितीमुळे सगळ्यांनाच झळा बसत आहेत, सगळ्यांकडेच इंधन समस्या आहे, सगळ्यांकडेच डिमांडची समस्या आहे, सगळ्यांकडेच बेरोजगारी आहे. तर या सगळ्यामुळे सगळ्याच राष्ट्रांवर एकसारखाच परिणाम होईल. पण 4थ्यावरची 6व्यावर जाण्याकरता यातला परिणामापेक्षा महत्त्वाचा परिणाम हा रुपी स्वस्त होणं आणि डॉलर महाग होणं हा आहे. सरकारने एकतर
ॲडिशनल कर्ज कोरोनाच्या काळामध्ये दिली होती. 20% तुमचं जे काय कर्ज मर्यादा आहे त्याच्यापेक्षा 20% जास्तीचं कर्ज केंद्र सरकारने हमी घेऊन सगळ्या उद्योगांना उपलब्ध करून दिलं होतं. कर्ज उपलब्ध करून देणं हे चांगलं असतं, पण त्याच्यापेक्षा सरकारने जर व्याजामध्ये सूट दिली तर त्या उद्योगाचा खर्च कमी होणार असतो. कारण कर्ज कमी देऊन तुम्ही त्याला भांडवल उपलब्ध करून देताय, पण ऑलरेडी जिथे मंदी आहे, ऑलरेडी जिथे डिमांड कमी आहे, तिथे व्याजाचा नुसता पुरवठा झाल्याने ती परिस्थिती सुधारणार नाही आहे. तर उत्पादन खर्च कमी झाला किंवा माझा जर खर्च कमी झाला तर माझी सर्व्हायवल कपॅसिटी वाढेल आणि त्यामुळे मी दीर्घकालीन काम करू शकेन. त्यामुळे आता सरकारने जे काय धोरण केलं आहे की 20% जास्तीचे कर्ज द्या सगळ्यांना बँकांनी, तर त्याच्यापेक्षा सरकारने कुठेतरी इंटरेस्टमध्ये सबसिडी दिली किंवा बेरोजगारी निर्माण होण्याची शक्यता असल्यामुळे सरकारने कुठेतरी एका विशिष्ट मर्यादेपर्यंत, समजा 30 लाखाचं कर्ज असेल, 50 लाखाचं कर्ज असेल, गृहकर्ज म्हणजे हाऊसिंग लोन, तर त्याला इंटरेस्टमध्ये सबसिडी दिली काही प्रमाणामध्ये, जेणेकरून बेकारी निर्माण जरी झाली असेल किंवा अर्धबेकारी निर्माण झाली असेल किंवा अर्ध काम म्हणजे 2 दिवस काम 2 दिवस सुट्टी अशी परिस्थिती निर्माण झाली असेल, त्यामुळे जर उत्पन्न कमी होत असेल लोकांचं, तर त्यांनी जे ऑलरेडी घेऊन ठेवलेली कर्ज आहेत ज्याचे त्यांना हप्ते भरायचे आहेत, ते हप्ते भरणं काही काळाकरता त्यांना शक्य होईल, सुकर होईल. त्यामुळे सरकारने वेगवेगळ्या पातळीवरती वेगवेगळ्या गोष्टी करणं गरजेचं आहे. आयात कमी केल्याने फक्त सगळ्या प्रश्न सुटणार आहेत का? तर नाही. जसं आज सरकार म्हणतं खाद्यतेलं कमी वापरा, तर खाद्यतेलं कमी वापरा असं म्हणून आयात कमी केली तर खाद्यतेलांचे भाव वाढण्यात त्याचा परिणाम होईल, न की कोणीतरी कन्झम्पशनमध्ये कुठेतरी कमी करेल. आणि कन्झम्पशनमध्ये कुठे कमी होईल तर तळागाळातल्या माणसांकडे कमी होईल, कारण त्यांना एखादी वस्तू परवडली नाही तर ते ती कॅन्सल करून टाकतात, वापरायची कॅन्सल करतात. पण मध्यम वर्ग जो आहे तो ती वस्तू महाग मिळाली तरी वापरत राहतो. त्यामुळे याचा जो परिणाम आहे महागाई होण्याचा, आयात कमी झाल्यामुळे महागाई कमी होण्याचा, याचा परिणाम किंवा त्याचे दुष्परिणाम हे तळागाळातल्या लोकांना जास्त सोसून. त्यामुळे आयात कमी करण्यापेक्षा त्याचा योग्य वापर करण्याकरताचं आव्हानं करणं, म्हणजे आता एक उदाहरण म्हणून माझ्या मनामध्ये येणारा विचार सांगतो की आपण म्हणतो खाद्यतेलांचे प्रमाण कमी करा वापरामध्ये. आज 2 इंडस्ट्री अशा आहेत की तिथे खाद्यतेलं फार मोठ्या प्रमाणावर वापरली जातात, आईस्क्रीम आणि चॉकलेट. आज त्या नेसेसिटी नाही आहेत, लाईफ नेसेसिटी नाही आहेत. तर त्या जर त्याच्यावरती काही उत्पादनांवरती जर मर्यादा आणल्या किंवा बंधनं आणली किंवा 2 महिन्याकरता याचं प्रोडक्शन करता येणार नाही, 4 महिन्याकरता प्रोडक्शन करता येणार नाही, तर त्याच्यातून वाचणारं जे तेल आहे, त्याच्यातून कमी होणारी जी आयात आहे, तीही तुमची आयात कमी करण्यामध्ये रिझल्ट होऊ शकते, पण सामान्य माणसाच्या जीवनावर त्याचा परिणाम होत नाही. डेफिनेटली त्या इंडस्ट्रीमध्ये जे वर्कर एंगेज होत असतील त्यांना काही प्रमाणामध्ये बेकारी येईल, परंतु मोठ्या प्रमाणावरती लोकांना त्याच्यातून राहत मिळू शकेल. छोट्या प्रमाणात काहीतरी हे करून तर त्या इंडस्ट्रीला दुसऱ्या प्रकारे काहीतरी सबसिडी देऊन सर्व्हायवल ठेवून आयात आपण कमी करू शकतो. सोन्याच्या बाबतीत पण सरकार म्हणतं की 1 वर्षभर दागिने बनवू नका आयात कमी करण्याकरता. आपल्याकडे सोनं खूप मोठ्या प्रमाणावर उपलब्ध आहे. जवळपास 25 ते 30 हजार टन सोनं आपल्याकडे उपलब्ध आहे घरगुतीवालं. त्यातलं आपण अगदी मर्यादित म्हटलं तर 15-20% सोनं हे चोख सोन्याच्या रूपामध्ये लोकांकडे असेल. वेडणी असतील, कॉईन्स असतील, बार्स असतील. सरकारने जर सांगितलं की पुढील 6 महिने तुम्ही जर ते सोनं सरकारला विकलं तर त्याच्यावरती कॅपिटल गेन टॅक्स माफ केला जाईल, आणि मग त्याच्याकरता त्यांनी कुठल्या तरी डेसिग्नेटेड 3 किंवा 4 बँका हे सोनं खरेदी करण्याकरता नेमल्या, तर त्यातून कुठलेही गैरप्रकारही होणार नाहीत. सोनं सरकारकडे येईल, आयात न करता इंडियन करन्सीमध्ये येईल, आणि ते सोनं सरकारनी इंडस्ट्रीला सप्लाय करण्याकरता वापरावं, रादर दॅन सांगणं की सोन्याचे दागिने बनवू नका, 1 वर्षभर सोनं परिधान करू नका, नवीन सोनं खरेदी करू नका. सोन्याच्या इंडस्ट्रीवरती 3 कोटी रोजगार अवलंबून आहेत, आणि सोन्याचा व्यवसाय किंवा ज्वेलरीचा व्यवसाय हा 7% GDPमध्ये कॉन्ट्रीब्यूट करणारा व्यवसाय आहे. तर आपल्या एका निर्णयाने एवढी मोठी इकॉनॉमी अफेक्ट करायची का त्याला पॅरलल काहीतरी शोधायचं, याचा सरकारने विचार करणं गरजेचं आहे. आणि जे सहज शक्य आहे, सरकारने जर आवाहन केलं की कॅपिटल गेन टॅक्स माफ करतो म्हणून फक्त या 6 महिन्यामध्ये होणाऱ्या ट्रान्झॅक्शन करता आणि या डेसिग्नेटेड बँकेच्या थ्रू केलेल्या ट्रान्झॅक्शन करता, तर मोठ्या प्रमाणावरती सोनं, मी जसं म्हटलं 15% 25 ते 30 हजारच्या म्हणजे 4,500 टन, त्याच्यातलं 10% जरी सोनं आलं याच्यामध्ये तर 450 टन विच इज इक्वल टू 6 to 8 months इम्पोर्ट. तर 6 ते 8 महिन्याचे इम्पोर्ट्स डिफर होऊ शकतील आणि सोनं उपलब्ध होईल, कारागीर जिवंत राहील, व्यवसाय जिवंत राहील, रिटेलिंग जिवंत राहील, आणि आपापच 3 कोटी लोकांचा रोजगार, 60% GDPचं कॉन्ट्रीब्युशन हे
इंटॅक्ट राहील आणि कुठल्याही प्रकारे म्हणजे इम्पोर्टला सबस्टिट्यूट आहे का, तर आहे. आपलं डोमेस्टिक जे स्टोअर केलेलं सोनं आहे ते. तसंच इंधनाकरता जर का सरकारने कळकळीने आवाहन केलं की इंधन वाचवा, तुमचे ताफे कमी करा, अमुक करा, तमुक करा, तर त्याची खिल्ली उडवली गेली. मला तर खिल्ली उडवलं गेल्यासारखं वाटतं की नेता बसमधून चाललाय, त्याला शूट करण्याकरता त्याच्या बाजूनी 4 कार जात आहेत, त्याच्या बाजूला बसून कोणतरी शूट करतं आहे, त्याची ती बस मागे सगळी रिकामी आहे. म्हणजे ती एक बस फक्त त्या नेत्याकरता, त्याला शूट करण्याकरता 4 गाड्या बाजूनी. म्हणजे काय झालं, ह्याच्यात इंधन समस्या कुठे सुटली का आणखी निर्माण झाली. त्यामुळे ही खिल्ली उडवण्यापेक्षा याचा प्रचार थांबवा. तुम्ही काय करता हे दाखवायला जाऊ नका लोकांना. तुम्हाला करायचं आहे ते तुम्ही करा आणि त्याच्या प्रकारे वाचवा. आणि त्याच्यापेक्षा जाऊन जर सरकारने असं आवाहन केलं की दर आठवड्यामध्ये एका दिवशी, रविवार हा सुट्टीचा दिवस असतो, त्यातले एक विशिष्ट 8 किंवा 10 तास अदर दॅन पब्लिक ट्रान्सपोर्टेशन काहीही रस्त्यावर दिसणार नाही. इमर्जन्सीचे ॲम्ब्युलन्स किंवा इमर्जन्सी सर्व्हिसेसची व्हेकल फक्त रस्त्यावर दिसतील. तर त्या 8 ते 10 तासात जे काही इंधन वाचेल ते फार मोठ्या प्रमाणावर वाचेल. पूर्वीच्या सरकारने एकदा प्रयत्न करून बघितला होता की रविवारी पेट्रोल पंप बंद ठेवण्याचा, पण त्याचा काही परिणाम झाला नाही. कारण की आदल्याच दिवशी लोक फुल करून घ्यायच्या टाक्या किंवा दुसऱ्या दिवशी सकाळी जाऊन लवकर पेट्रोल भरायचे. पण जर 8 तास एकही वाहन चाललं नाही रस्त्यावरती तर प्रदूषणही कमी होईल आणि तेवढ्या वेळामध्ये जे इंधन वाचेल ते खरं मोठ्या प्रमाणावर वाचेल. रादर दॅन हे शोबीज किंवा अशा प्रकारे इंधन वाचवण्याचे पर्याय निवडण्यापेक्षा पूर्ण 150 कोटी जनतेला त्याच्यात इन्व्हॉल्व करून घ्या आणि तेव्हा तुम्हीही इन्व्हॉल्व राहा. तुमचेही कार्यक्रम कुठले ठेवू नका आणि म्हणू नका की इमर्जन्सी होती म्हणून आम्ही गेलो. त्या 8 तासामध्ये सरकारी वाहनही रस्त्यावरती येणार नाहीत एक्सेप्ट इमर्जन्सी आणि पब्लिक ट्रान्सपोर्टेशन. आता मी मगाशी म्हटलं असं घरगुती सोनं आहे ते सरकारने वेगवेगळे कन्सेशन्स देऊन बाहेर आणण्याचा प्रयत्न करावा. सरकार आत्ता काय विचार करतं आहे, इम्पोर्ट ड्युटी वाढवली, माझं उत्पन्न वाढणार आहे, मग त्यातून सोन्याची आयात कमी होईल अशा स्वप्नात येते. 2 पर्याय आहेत. मी जे पर्याय एक सांगितला की कॅपिटल गेन टॅक्स माफ करा, तुम्हाला फार मोठ्या प्रमाणात सोनं उपलब्ध होईल. आणि दुसरा पर्याय, आजही ॲज ऑन डेट 60% जुन्या सोन्यातूनच दागिने घडवले जातात गेले वर्षभर. तुम्ही कुठल्याही ट्रॅडिशनल सराफाकडे गेलात तर तुम्हाला त्याकडे स्टॅटिस्टिक्स हेच मिळेल. जर का तुम्ही तुमच्या खिशातूनही काहीतरी कॉन्ट्रीब्यूट करायचं ठरवलं देशसेवेकरता सरकारी खजान्यातून तर ते उपयुक्त होईल. आणि त्याचे पर्याय म्हणजे असं आहे की आज 3% GST दागिन्यांकरता आकारला जातो. मग ते तुम्ही तुमच्या सोन्यातून घडवलेले असू देत किंवा नवीन सोन्यातून घडवलेले असू देत. सरकारने जर असं जाहीर केलं की तुम्ही तुमच्या घरच्या सोन्यातून दागिना घडवा आणि 3%च्या ऐवजी 1% GST भरा, तर माझी खात्री आहे की प्रत्येकजण म्हणेल सध्यापुरतं घरातलं सोनं नेऊनच दागिना घडवू आणि पुढल्या वर्षी नवीन दागिना घडवताना नवीन सोनं खरेदी करू. आत्ता मात्र नवीन सोनं खरेदी करायला नको. पण त्याच्याकरता इच्छाशक्ती पाहिजे की मी माझ्या खिशातूनही काहीतरी देईन आणि जनता प्रथम आणि नंतर आम्ही असं नको, तर आधी आम्ही आणि नंतर जनता असं धोरण सरकारने ठेवणं गरजेचं आहे. नाहीतर जे काय करायचं ते जनतेने करायचं आणि सरकारने मात्र काही नाही असं करून उपयोगाचं नाही. सामान्य नागरिकांनी सरकार काय सांगतंय, नेतेमंडळी काय सांगतंय याच्यापेक्षा त्यांना योग्य काय वाटतंय ते करणं गरजेचं आहे. आपण म्हणजे विनोदाने म्हणतो की माणसं आदल्या दिवशीचं पाणी शिळं झालं म्हणून ओतून देऊन नवीन पाणी भरतात. पाणी शिळं होत नाही. धरणामध्ये वर्षानुवर्ष पडलेलंच पाणी आपल्याला येत असतं आणि ते मात्र आपण ताजं पाणी म्हणून वापरत असतो. प्रत्येक गोष्टीला किंमत आहे. आज आपण त्या किमतीकडे जास्त लक्ष देत नाही. काही गोष्टी आपल्याला सहजतेने मिळतात, सहज उपलब्ध होतात, त्यामुळे त्याची आपल्याला किंमत जाणवत नाही. नाहीतर आपण असं 20 रुपये लिटर घेऊन पाणी हायवेवरती पितो, पण घरामध्ये असलो की आपण अर्धवट प्यायलेलं पाणी सोडून देतो. ही एक छोटी गोष्ट सांगितली. पाण्याचं शुद्धीकरण करायला खूप मोठा खर्च येतो. आपण जेवढं ते जपून वापरू तेवढ्या प्रमाणात तो खर्च वाचणार आहे. तसंच सामान्य जनतेने सरकारी खर्च जे आहेत ते कुठे कुठे बचत करू शकू, आपण कुठे कुठे समाजाला कॉन्ट्रीब्यूट करू शकू हा विचार करणं गरजेचं आहे. आर्थिक बाबतीमध्ये जर विचार करायचा आला किंवा इंडस्ट्रीयल बाबतीत विचार करायचा आला तर या युद्धजन्य परिस्थितीमुळे पुढे 2-3 वर्षामध्ये जे परिणाम व्हायचे आहेत त्याच्यामध्ये फार मोठा परिणाम हा आहे की बेकारी जी काय निर्माण झाली असेल ती रिस्टोअर होऊन परत त्या लोकांना काम मिळणं हे गरजेचं आहे. त्यामुळे युद्ध जेवढं लवकर थांबेल आणि जेवढी लवकर परत इंडस्ट्री जागेवर येईल तेवढ्या प्रमाणामध्ये लोकांना रोजगार उपलब्ध होतील. सरकारने सुद्धा जेव्हा केव्हा आपण शेतमालाच्या संदर्भात विचार करतो तेव्हा आपण विचार करतो की आपण स्वयंपूर्ण
असं चित्र आपल्या पुढे दाखवलं होतं की आपण निर्यातदार आहोत, आपण स्वयंपूर्ण आहोत. आणि हेच असताना आपण काय म्हणतो की खाद्यतेलं कमी वापरा. म्हणजे ह्याचा अर्थ तुमच्याकडे खाद्यतेलाच्या बिया ज्या आहेत, तेल बिया आहेत, त्याचं उत्पन्न नाही आहे. तर ती जी उत्पन्नात डेफिसिट आहे तो कुठेतरी कॉम्पेन्सेट करण्याकरता जे सरप्लस उत्पन्नाचं साधन आहे त्याच्यात कुठेतरी कटौती करण्याची गरज आहे. नाही तर मग म्हणतातच की साखर कारखान्यांना पुरेसा ऊसच मिळत नाही आहे, साखर कारखाने खूप निर्माण झालेत. किंवा दुसरी परिस्थिती असते की ऊस पडू नये, साखर कारखाने कपेबल नाही आहेत. तर हे जे इम्बॅलन्सेस आहेत याच्याकडे सरकारने लक्ष देणं गरजेचं आहे की जे गरजेचं आहे असं इन्फ्रास्ट्रक्चर निर्माण होईल आणि त्या इन्फ्रास्ट्रक्चरमधून ते इन्फ्रास्ट्रक्चर पडून न राहता काहीतरी प्रॉडक्टिव्हिटी वाढेल. त्या प्रॉडक्टिव्हिटी वाढलेल्यातून रोजगार निर्माण होतील आणि रोजगार निर्माण करण्याकरता तात्पुरते कुठले तरी उपाययोजना करण्यापेक्षा दीर्घकालीन उपाययोजना करणं गरजेचं आहे. तात्पुरते उपाय म्हणजे आपण स्विगी आणतो, झोमॅटो आणतो इंडियामध्ये आणि म्हणतो की रोजगार निर्माण झाले. ते स्विगी आणि झोमॅटोचे रोजगार हे वयवर्ष 35पर्यंत असतात. वयवर्ष 35 नंतर त्या माणसाला मणक्याचे आजार निर्माण झाले, ॲसिडिटी व्हायला लागली, गरगरायला लागलं, चष्मा लागला, BP वाढलं की त्याची कपॅसिटी कमी होते कामाची. म्हणजे तो 35व्या वर्षीच रिटायर किंवा बेकार होतो. त्यामुळे असे उद्योग आणा, नका आणू असं म्हणणं नाही, पण त्याबरोबर दीर्घकालीन टिकून राहणारे उद्योग, दीर्घकालीन काम करायची कपॅसिटी टिकवून ठेवणारे उद्योग येणं गरजेचं आहे आणि त्यातून आपली इंडस्ट्रीयल ॲक्टिव्हिटी वाढणं गरजेचं आहे. नाही तर आज आपण म्हणतो 4थ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था झाली, 6व्या क्रमांकावर गेली डॉलर रुपीच्या रेटमुळे. पण आपण असं बघितलं आहे का कधी की आपल्या देशात एक तरी कुठली तरी सेवा किंवा कंपनी किंवा सेक्टर असं आहे का की ज्याच्यात टॉप 10 मधल्या जगातली एक कंपनी आपल्याकडे आहे? तर एकही नाही. म्हणजे तुम्ही नुसतीच 4 नंबरची अर्थव्यवस्था, 3 नंबरची, 2 नंबरची, 1 नंबरची व्हाल, पण जगातल्या सर्वात मोठ्या 10 बँकांपैकी एक बँक आपल्याकडे नाही. जगातल्या सर्वात मोठ्या 10 टेक्नॉलॉजी कंपन्यांपैकी एक कंपनी आपल्याकडे नाही. जगातल्या सर्वात 10 मोठ्या फार्मा कंपन्यांपैकी एक कंपनी आपल्याकडे नाही. जगातल्या सर्वात मोठ्या 10 मेटल प्रोसेसिंग कंपन्यांपैकी एक कंपनी आपल्याकडे नाही. तर हे सगळं जर घडवायचं असेल तर गव्हर्नमेंटनी टेक्नॉलॉजी आणि खरोखर अशा टेक्नॉलॉजीचा आधार घेऊन काम करणारे जे इंडस्ट्रियलिस्ट आहेत त्यांच्याकडे लक्ष देऊन त्यांना जास्तीत जास्त प्रमोट करणं गरजेचं आहे. कारण की गव्हर्नमेंटचे प्रमोशनल ॲक्टिव्हिटी आपण म्हणतो की ईज ऑफ डुईंग बिझनेस, पण ईज ऑफ डुईंग बिझनेस ग्रासरूट लेवलवरती दिसत नाही. म्हणजे मी विनोदाने म्हणतो की एक खिडकी योजनेच्या तत्वाखाली काम करणाऱ्या या संस्थेची ही खिडकी क्रमांक 7, ही खिडकी क्रमांक 8. योजना काय आहे? एक खिडकी. पण तिथे अनेक खिडक्या ऑलरेडी आहेत आणि त्या पार केल्याशिवाय ती एक खिडकी सापडत नाही आपल्याला. तर असं होऊन उपयोग नाही. ते प्रॅक्टिकलमध्ये ईज ऑफ डुईंग बिझनेस येणं गरजेचं आहे, ईज ऑफ एज्युकेशन येणं गरजेचं आहे. एज्युकेशन हे वास्तववादी असणं गरजेचं आहे आणि एज्युकेशनमधला व्यापार पूर्णपणे बंद होणं गरजेचं आहे. प्रायव्हेट ट्युशन क्लासेस ही नेसेसिटी नाही आहे, ही लक्झरी आहे. कारण कॉलेजच्या फिया भरल्यानंतर प्रायव्हेट ट्युशन क्लासेसमध्ये गेल्याने कॉलेज आणि त्या शिक्षण संस्था रसातळाला चालल्या आहेत आणि प्रायव्हेट ट्युशन्स वरती चालल्या आहेत. तर त्याला कुठेतरी आपण कॉम्पेन्सेटिंग करणं गरजेचं आहे. त्यांनी क्वालिटी एज्युकेशन निर्माण होईल आपल्याकडे. क्वालिटी एज्युकेशन झालं, क्वालिटी माणूस निर्माण झाला, त्याच्यातून क्वालिटी जर का वर्किंग फोर्स निर्माण झाला तर पुढे सगळं व्यवस्थित होईल. पण सरकारने दीर्घकालीन विचार करून कुठल्याही गोष्टी करणं गरजेचं आहे. अल्पकालीन विचारांनी युद्धजन्य परिस्थितीत करता येण्यासारख्या गोष्टी असतात, पण दीर्घकालीन यांनी आपल्याला आपलं राष्ट्र निर्माण करता येतं.